आम्ही दोघं हसत होतो. काही लोकांनी तर ही तर पुण्यात राहते. हो, यांचा मुलगा अमुक अमुक शाळेमध्ये. म्हटलं काय संबंध पुण्यातल्या शाळेत आहे. मी म्हटलं मी मुंबईत. लोक म्हणजे असे काही बिनधास्त त्याच्यावर पण चर्चा करतात की ही आमच्याच इथे राहते. अरे तुम्ही, माझा तुमच्याशी संबंध नाही. तुम्हाला, मी मुंबईत राहणारी बाई, इतके वर्ष मी मुंबईत राहतेय, माझा पुण्याशी राहून पण संबंध नाही. जाणं येणं असलं फार फार तर ते पण कामानिमित्त, नाही तर मी पुण्यातही जात नाही. कारण पुण्याचे ते पाट्या आणि ते सिग्नल्स मला आवडत नाही. ते कोणालाच आवड. आता तू पुण्यात होतेस तेव्हा तुझं असं काही झालं का? पार्टी आम्ही एकाच ठिकाणी होतो त्याच्यामुळे नंदमाल त्याच्यामुळे. पण मला आवडतं. पुण्याचं क्लायमेट छान आहे. पुण्याचं काही ठराविक जागा खूप छान आहेत. पण परिसर खूप छान आहे. म्हणजे पुण्यातल्या काही काही जागा खरंच वाखाणण्यासारख्या खूपच सुंदर आहेत. आणि आम्ही जातो दरवर्षी पुण्याला. ते पण गणपतीसाठी जातो, का तर आम्हाला तिकडे बोलवलेलं असतं म्हणून आम्ही जातो. पण पुण्यात जायचा फक्त तेवढ्यापुरते आम्ही जातो. ही माझ्या बाजूला राहते असं म्हणणारी बाईची कमेंट वाचली मी. त्याच्यानंतर हिचा मुलगा आमच्या बाजूच्या शाळेत जातो वाचलं मी. म्हणलं बापरे किती लोक, म्हणजे लोकांना लगे हात बोट दिलं की हात पकडतात. त्याच्यानंतर एका बाईने अहो हिची सासू तर चांगली आहे, ही असं कसं बोलू शकते. मी कधी म्हटलं माझी सासू वाईट आहे? आणि मला काय होतं माहितीये, हिच्या आतापर्यंत ज्या सगळे जे रोल आहेत ना त्याच्यावरनं हिला उगाच जज केलं जातं. तसं नाहीये खरं तर. ते खरं आहे की मला ना ह्याचा एक रोलचा एक, मला रोलबद्दल नक्कीच बोलायला आवडेल की आत्तापर्यंत ना मी निगेटिव्ह रोल खूप केलेत. पॉझिटिव्ह रोल मी कळत नकळत मध्ये केला होता आणि वर्षभरांत मला निगेटिव्ह केलं होतं. तर तेव्हापासून म्हणजे इवन आता ह्याच्यावरनं ट्रोल नका करू, पण सासरकडच्यांनाही गैरसमज झाले ती बापरे अशीच आहे की काय. पण मी आत्ता सुद्धा परवा एक फोटो टाकला. माझ्या सगळ्या नंडा, म्हणजे माझ्या आत्ते नंडा, माझ्या मावस नंडा, माझे सगळे तुषारचे काका काकू, आत्या आजोबा मामा, चुलत भाऊ, अमुक तमुक, सगळ्या माझ्या जावा. आमच्यात इतकं प्रेम आहे, इतकी मी सगळ्यांना धरून आहे. माझे सगळे सासरचे माझ्या पाठीशी आहेत. तुषारच्या अनेक मावशी आहेत की ज्यांच्याकडे माझं जाणं येणं आहे आणि ज्या मला प्रेमाने करतात. त्यामुळे माझ्या सासरचे खूप चांगले आहेत आणि माझ्या सासरचे मला खूप एन्जॉय करायला देतात. सो मुद्दा काहीच नाही तिकडे. तर त्यामुळे लोकांनी जेव्हा भाईची आम्हाला माहिती आहे सासू कशी, भाई आम्हाला असे नसतं. म्हणजे ते स्क्रीनवरचं काम वेगळं आहे, हा तो एक कामाचा भाग आहे. प्रत्यक्ष घरात स्वाती काय अशी नसते ना 24 तास. ह्याचं हे लंपास, त्याचं ते चोर, हे तो रोल आहे. तो मला मी तशी जगले तर तुम्हाला तो रोल. आणि एन्जॉय करतात ना लोक, एन्जॉय करतात. उलट तिला काय म्हणतात, त्याला शिव्या घालणारे पण लोक, ती आमची पावती करतात हिची कामाची. म्हणजे रस्त्यावर तर मला किती लोक, आज तुम्ही भाजी घेऊन जाणार का असंच आम्हाला न सांगता, किंवा चोरून देणार का वगैरे असं विचारतात. का तर ते माझी तुझी रेशीमगाठ मधला रोल जो होता ज्याच्यामध्ये मी सरळ भाजी उचलून घेऊन जाते वगैरे, तर मला किती म्हणजे किती प्रेमळ असतात बघा लोक. ते भाजीवाला, एक बाई होती भाजीवाली, तिने मला सांगितलं मी डोळे बंद करते तुम्ही घेऊन जा. असं केलं तिने मला. मी म्हटलं काय वेड्यात का तुम्ही, पैसे घ्या. तर म्हणे नाही हो मी नाही बघत, जा तुम्ही. म्हणलं अहो नाही हो, हा रोल होतो. म्हणजे रोल इतकं लोक रिलेट करतात आणि इतकं लोकांना ते खरं वाटतं. असं थोडीच खूप क्यूट मोमेंट होता तो. कारण असं असतंच की प्रेक्षक असतात ते कलाकारांना असे खूप जवळचे वाटतात किंवा ते असं म्हणतात अरे रोज त्यांना असं अरे आपले शेजारचेच आहेत असे ट्रीट करतात. बट स्टील खूप भारी एक असतं ना की आपण कसं सांभाळून घेतोय समोरच्याला, ते पण महत्वाचं असतं. तू खूप भारी करून घेतेस. म्हणजे हिला तर किती वेळा आम्ही बाजारामध्ये, तुम्ही रस्त्यावर भाजी घेता? हो रस्त्यावरती घेतो भाजी, आम्ही नाही मॉलमधनं मागवत, कारण तिथे फ्रेश भाजी मिळते रस्त्यावरती. भाजीवाल्या बाईकडे चांगली भाजी मिळते. मला बार्गेन करून घ्यायला आवडतं. त्यामुळे लोकांना असं वाटतं बापरे ह्या बार्गेन वगैरे पण करतात. तुम्ही तर ऍक्टरच आहात, तुम्ही कशाला बार्गेन करायचं, आहेत त्या पैशाला घ्यायचं. म्हटलं अरे बार्गेन करण्याची गंमत आहे ती, नॉर्मल वागून बार्गेन करून घेण्यात त्याचा एक काय म्हणते जिंकल्याचा अभिमान असतो मला त्याच्यात. प्रत्येक बाईचा काय म्हणतात त्याला एक हक्क आहे, जन्मसिद्ध हक्क आहे बार्गेनिंग करायचा. की एखादी गोष्ट 200 रुपयाला असली तर ती जर आपण 150 रुपये 160 रुपयाला जरी विकली, 30 रुपये कमी केले, 40 रुपये कमी केले, याचा मुलींसाठी तो मी करते. आणि त्याच्यात ती पटायते. मी तर म्हणतो कधी कधी तर फुकट पण येऊन येशील तू. इतकं नसावं, नसेल ती इतकी. नाही छे